फलंदाजीसाठी प्रथमच सलामीची जोडी मैदानात उतरलेली आहे. गोलंदाज फलंदाजीसाठी भोयवाडा सिल्वर स्टार संघाकडून गौरव तांबे. नॉन सेकंडला असेल साहिल फर्नांडिस. दीपेश पाल यांचा सूर्यकाचा चेंडू. चेंडूची अडवणूक झाली. फाईन लागला. तिकडे खेळाडू तैनात होते. एका धावेने संघाचा खाता उघडलाय व वैयक्तिक स्वतःचा देखील गौरव तांबेचा. साहिल फर्नांडिस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. चेंडू शॉर्ट कव्हर मध्ये होता मात्र झेल सुटलेला आहे. दीपेश पाल याचा सुरेख असा चेंडू होता. फटका फसला होता साहिल फर्नांडिसचा मात्र जीवनदान मिळालंय. तिसरा चेंडू पुन्हा एकदा. इथे मात्र जागा स्वतःला केली आहे. फटका चांगला फसवला. धावा मिळतील 4. येईल चौकार. गौरवच्या बॅटमधून पहिला चौकार. धावसंख्या झाली आहे 3 चेंडू 6 धावा. इथे मात्र दीपेशने कमबॅक केलंय. फलंदाजाला भिरकावून टाकला होता असा चेंडू त्यांनी हाताळला. डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन. इथे मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. धावा मिळतील 4. क्षेत्ररक्षक तिकडे धावा झाले होते मात्र त्यांच्या बाजूने एक टप्पा बाउन्स होत चेंडू सीमारेषा पार. चार धावेनिशी धाव संकेत बर म्हणजे 10. पॉवर प्लेचा षटक चालू असताना शेवटचा चेंडू शिल्लक. हो हो बिग हिट. पाहूया किती धावा मिळतील. 1 बाउन्स चेंडू मैदानामध्ये आहे. उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षणाचा आपल्याला मुजरा पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होते. पंतांनी किती धावा आत्ताच्या चेंडूवरती आल्या त्या आम्हाला दर्शवायचे आहेत. 4 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस संघाची धावसंख्या झाली आहे 14. दीपेश पाल थोडेसे मागणे ठरले यावेळेस. मागील सामन्यामध्ये त्यांनी अवघ्या 10 धावा खर्च केल्या होत्या मात्र या सामन्यामध्ये त्यांनी 14 धावा दिलेल्या आहेत. नवीन गोलंदाज संघाचा बाहुबली अर्थातच अजिंक्य भालेकर गोलंदाजीसाठी. मागील मॅचचा
सामनावीर ठरला होता तोच गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. सामोर जाईल त्याला साहिल. पहिला चेंडू घेऊन अजिंक्य. इथे फुलर लाईनचा चेंडू होता. काहीसा फलंदाजाला कळाला नाही. स्लोअर वनचा मारा होता. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा थोडेसे ऑफ स्टॉप वरती येऊन लेग साईडच्या दिशेने खेळलेला फटका. एकच धाव. मिड विकेटला तिकडे खेळाडू तैनात होते. ग्राउंडेड शॉट होता हा. धाव संख्या झाली ती म्हणजे 15. तिसरा चेंडू. चेंडू सोबत खेळत्या क्षेत्ररक्षक. जिकडे एक धाव होती तिकडे 2 धावा देऊन बसलेले आहेत. 3 चेंडू 17 धावा झालेले आहेत. काय सुरेख गोलंदाजी हाताळतायत अजिंक्य. फलंदाजी देखील त्याचबरोबर चांगली करतात. पाचवा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अजिंक्य. वारंवार लेग साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय मात्र चुकीचा थ्रोबाईच्या स्वरूपात एक अवांतर धाव मिळाली ती म्हणजे खेळाडूला. शेवटचा चेंडू. हो 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 काय चेंडू अडवलाय. डीप मिड विकेट मध्ये काव कॉर्नर रिजन मध्ये खेळाडू तिकडे तैनात होते. चेंडूची फेकी होईल. 2 धावा सहजरित्या मिळवल्यात. दोन षटकांच्या समाप्तीअखेर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 21. अवघ्या 7 धावा खर्च केल्या आहेत अजिंक्यनी. धावसंख्या झाली 21. उर्वरित 2 षटकांचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. तिसरा षटक घेऊन अर्थातच नायगावचे लोकप्रिय खेळाडू नायगावचा माट्या मयूर साळवी नायगावचा माटा ही त्यांची ओळख या ग्राउंड पुरतीच आपल्याला पाहायला मिळेल. तिसरा षटक घेऊन मयूर सामोरं जाईल साहिल. पहिला चेंडू
काय सुरेख पद्धतीचा हाताळला होता, मात्र चेंडू जवळ काय पोचले नाही. त्याच दरम्यान खेळाडूने चतुराईने एक सहजरित्या चोरटी धाव अर्जित केली आहे. खेळपट्टीवरची धाव चोरणं म्हणजे खूप अवघड असतं, मात्र साहिलने ती सोप्या पद्धतीने एक धाव अर्जित केली आहे. धाव संख्या झाली ती म्हणजे 22. इथे स्विच हिटचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न फसला. दुसरा चेंडू निर्धाव पद्धतीचा. पाहूया तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मयूर. वारंवार डीप विकेट मिड विकेटच्या दरम्यान खेळलेले फटके कमी धावा देऊन जात आहेत, मात्र 2च धावा मिळतील ते म्हणजे मयूर याच्या गोलंदाजीवरती गौरव याला. धाव संख्या झाली 24. मयूर यांनी जर हॅट्रिक घेतली तर ओम कडून त्यांना 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी लागू. हलक्या हाताने खेळलेला फटका. डीप मध्ये चेंडू गेला होता, मात्र 2 धावा सीमारेषेलगत सहजरित्या धावून काढलेल्या आहेत. धाव संख्या झाल्या ती म्हणजे 26. तिसरे षटक मार्गस्थ असताना 5वा चेंडू. इथे मात्र मोठा फटका फसलेला आहे. माघारी परतावं लागेल गौरव तांबे यांना. मयूर साळवे यांना 1 विकेट या षटकामध्ये आतापर्यंत मिळालाय. त्या ठिकाणी यश पांचाळ तैनात होते. त्यांनी सुरेख असा झेल पकडला. डीप स्क्वेअर लेग वरून मिड विकेट रिझनला येऊन त्यांनी हा झेल पकडला. नवीन फलंदाज अरुण पाल. इथे मात्र एक्सप्रेशन पाहायला मिळेल मयूरचं. त्याला वाटलं विकेट घेतला की काय, चेंडूनी बॉलची उसळी घेतली. यष्टीरक्षक अजिंक्य त्या ठिकाणी तैनात होते. सुरेख असा चेंडू अडवला. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 26. तीन षटकांच्या समाप्ती अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 26. पॉवर प्लेचा षटक 14 धावांचं आलं होतं. त्यानंतर उर्वरित 12 चेंडूवरती अवघ्या 12 धावा कुठल्या. धावफलक सध्या तरी स्थिरावलाय. नवीन गोलंदाज नवीन गोलंदाज अनिल सोलंकी.
पहिला चेंडू फोर लेनचा होता. फाईन लेगला तिकडे खेळाडू तैनात होते. चेंडूची अडवणूक करतील त्या दरम्यान एक धाव सहजरित्या मिळेल. अरुण पाल आता स्ट्राईक वरती आलेले आहेत. अरुण पाल यांनी जर षटकार मारला त्यांना 500 रुपयाचं बक्षीस ओम कडून. इथे मात्र डायरेक्ट हिट फलंदाज माघारी परतावं लागेल तुम्हाला. मयूर साळवी यांचा यष्ट्यांवरती उत्कृष्ट असा थ्रो होता. झोपून त्यांनी थ्रो दिला होता. यष्ट्यांचा वेध घेतला आणि माघारी परतावं लागेल साहिल फर्नांडिसला. दोन चेंडू 27 झालेले आहेत. नवीन फलंदाज स्ट्राईक वरती. हाफ ट्रॅकर चेंडू होता. इथे दोन खेळाडूंच्या मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना वारंवार क्षेत्ररक्षकांकडून चूक होतीये. फंबल होत आहेत. मात्र 2 धावांवरती रोखलंय. मयूरच्या आवाजाने दोन्ही खेळाडू घाबरला की काय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात माघारी परतावं लागेल फलंदाजाला. नवीन फलंदाज रोहित बुरुड. आणि चौथ्या बॉलला एक रनाने विकेट आता ना. पाचवा बॉल आहे का शेवटची ओव्हर आहे. पाचवा चेंडू घेऊन रोहित बुरुड इथे मात्र फसलेले आहेत. चेंडू काहीसा त्यांना कळाला नाही. हाफ ट्रॅकर चेंडू होता. थोडा वेगवान पद्धतीचा. धाव संख्या झाली ती म्हणजे 31. किती विकेट. शेवटचा चेंडू. लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळलेला फटका. चेंडू सीमारेषा पार. धावा मिळतील 4. रोहित बुरुडच्या बॅट मधून आलाय चौकार. धाव संख्या झाली आहे 34. 35 धावा झालेल्या आहेत. माफ करा 34 धावा झालेल्या आहेत. 35 धावांचं लक्ष्य. भोईवाडा मैत्री लोन संघासमोर यानंतरचा होणारा सामना क्रमांक 4. भोईवाडा स्ट्रायकर्स विरुद्ध भोईवाडा सुपर जायंट्स. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी टॉसबॉक्स जवळ यायचंय. बॅट्समन कोणाचं नावच कळलंच नाही. तो कोण होता तो.
अजिंक्य आणि आता राहुल मेदार येणार बॅट. आता चालू असलेला सामना भोयवाडा स्ट्रायकर्स भोयवाडा सिल्वर स्टार विरुद्ध भोयवाडा मैत्री 11. आता चालू असलेला सामना भोयवाडा सिल्वर स्टार संघाने फलंदाजी करत असताना 34 धावा कुठल्या आणि 35 धावांचं लक्ष ठेवलंय ते म्हणजे भोयवाडा मैत्री 11 संघासमोर. पाहूया कशा प्रकारे हे आव्हान ते रोखतील. पहिला सामना झाला होता भोयवाडा मैत्री 11 विरुद्ध भोयवाडा सुपर किंग्स. या सामन्यामध्ये अजिंक्य भालेकर यांची बॅट बरसली होती आणि त्यांनी एकतर्फी सामना जिंकला. तीच जोडी आता पुन्हा एकदा मैदानात उतरली आहे. सलामीची जोडी अर्थातच अजिंक्य आणि रघु मेदार यांची जोडी मैदानात उतरलेली आहे. भोयवाडा सिल्वर स्टार संघाला विनंती असेल की लवकरात लवकर तुम्ही क्षेत्ररक्षणाचा सापळा रचून घ्यायचा आहे. अजून आपल्याला आजच्या दिवसामध्ये 5 सामने खेळवायचे आहेत. सामन्याला सुरुवात करायची आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ओमकार तेली पहिलं षटक घेऊन संघासाठी वैयक्तिक. सामोरं जातील त्याला स्ट्राईक वरती अजिंक्य भालेकर. नॉन स्ट्राईक एंडला अर्थातच रघु मेदार. अशी सलामीची जोडी मैदानात उतरलेली आहे. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू घेऊन इथे मात्र कट केलाय चेंडूला.
पॉइंट आणि कव्हरच्या मधून धावा मिळतील 4. चौकाराने सुरुवात केली आहे. खाता उघडलं अजिंक्यने. लूप मध्ये आपण पाहू शकतो असा फटका. दुसरा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेला खेळलेला फटका. धावा मिळतील 4. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करण्यात येताना आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंगॉनचा खेळाडू आतमध्ये घेऊन डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडूला तिकडे त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा. आता मात्र स्विच हिटचा प्रयत्न होता. चौथा चेंडू घेऊन ओमकार. इथे मात्र बॉलर्स बॅक ड्राईव्ह पाहायला मिळतोय. धावा मिळतील 4. चेंडू सीमा रेषा पार. चौकार. आतापर्यंत अजिंक्य बाउंड्रीज मध्ये डील करतायत. 4 चेंडू 3 चौकार ठोकलेत. 5वा चेंडू घेऊन ओमकार पुन्हा एकदा. आता थांबवलंय. 1 धाव सहजरित्या झाली असती मात्र पॉवर प्लेचा षटक आहे. शेवटच्या चेंडूवरती काय प्रहार करतील अजिंक्य पाहूया. इथे मात्र बिग हिट. कावकर मध्ये चेंडूला धाडलंय सीमारेषा पार. पुन्हा एकदा धावा मिळतील 4. चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीअखेर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 16. भोयवाडा मैत्री इलेव्हन प्रथम गोलंदाजी करत असताना त्यांच्या संघातील पहिला गोलंदाज होता तो यश पाल. त्याच्या ओव्हरमध्ये 14 धावा कुठल्या होत्या मात्र त्यांनी या भोयवाडा सिल्वर स्टार समोर 16 धावा कुठल्या आहेत. जिंकण्यासाठी 18 चेंडू 19 धावांची गरज. नवीन गोलंदाज दुसरं षटक घेऊन सिद्धेश अपंगे गोलंदाजी मार्गवरती. दुसरं षटक घेऊन सिद्धेश सामोरं जाईल त्याला रघु. पहिल्या चेंडूवरती बॅटीची काढा लागून यष्टीरक्षकाने उत्कृष्ट असा झेल पकडला. झेलबाद झालेले आहेत रघु. आल्या पावली माघारी परतावं लागेल.
गोल्डन डकचा शिकार ठरले आहेत. नवीन फलंदाज अर्थातच या संघाचे सर्वेसर्वा मयूर साळवी संघाचे बाहुबली मैदानात उतरलेले आहेत. उंच उंच लांब असे फटके खेळतात. भोयवाडाचा माट्या अशी त्यांची ओळख. या नायगाव भोयवाडा परिसरामध्ये लोकप्रिय असे खेळाडू. दुसरा चेंडू घेऊन सिद्धेश. पहिला चेंडू विरकावून दिलाय. डीप विकेट मिड विकेटच्या डोक्यावरतून धावा मिळतील 6. उत्तुंग असा षटकार. का मला भोयवाडाचा माट्या म्हणतात याचं प्रात्यक्षिक उदाहरण त्यांनी या चेंडूवरती दाखवून दिलंय. पहिला षटकार त्यांनी ठोकलाय. आता मात्र कव्हरच्या डोक्यावरतून चेंडू सीमारेषा पार. वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. पंचांचा निर्णय अद्याप आम्हाला बाकी आहे. माफ करा, निर्णय बदललेला आहे. षटकार. षटकाराची जर त्यांनी हॅट्रिक केली तर यशकडून त्यांना 500 रुपयाचं बक्षीस. मयूर साळवी एक आगळीवेगळी अशी बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. इथे मात्र यशचे 500 रुपये वाचलेले आहेत. माघारी परतावं लागेल. ऑफ स्टंपच्या बाहेर खूप सफल झाले होते. समोरच्या दिशेने फटका सजवायचा होता मात्र बॅटीची कडा लागून यशीनं कशा हातामध्ये चेंडू गॅदर. मोठा हादरा म्हणावा लागेल भोयवाडा मैत्री लेवून संघासमोर. नवीन फलंदाज यश पांचाळ मैदानात दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. धाव संख्या झाली ती म्हणजे 28. जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. आता मात्र पंच आपले बाजू फेरतायत. या सामन्यासाठी लाभलेला आपल्याला पंच मेन्स करतायत. अर्थातच वैभव पवार, जोब आहे, स्क्वेअर लेग पंच आकाश जाधव. सिद्धेशच्या गोलंदाजीवरती हा मोठा फटका सजवलाय. काव कॉर्नर रिजन मध्ये 2 खेळाडू चेंडूच्या खाली येतात. चेंडू काय त्यांच्या हातामध्ये सापडला नाही. चेंडूच्या अडवणूक होईल त्या दरम्यान 2 धावा सहजरित्या मिळवल्या. नवीन फलंदाज यश यांनी आल्या आल्या
खाता उघडलाय 2 धावेनिशी. आता मात्र जिंकण्यासाठी किती 5ची ना इथे मात्र जिंकण्यासाठी 4 धावांची गरज असताना स्लिप रिझन मध्ये चेंडू सीमारेषा पार. मिळतील धावा 4 आणि सामना एकतर्फी पुन्हा एकदा जिंकलेला आहे. 2 मध्ये की 3 ओव्हर मध्ये संपवली 2 षटकामध्ये हा सामना संपवलेला आहे. भोईवाडा मैत्री 11 या संघाने सलग दुसरा विजय या साखळी सामन्यामध्ये प्राप्त केलाय, ते देखील एकतर्फी. पहिला सामना त्यांनी 17 धावांनी जिंकला होता. आता मात्र 2 षटक ठेवून व 8 विकेटने जिंकलेले आहेत. या मॅचचा सामनाविरुद्ध मानकरी ठरतोय. अर्थातच भोईवाडा मैत्री 11 संघाकडून ज्या खेळाडूंनी आपल्या षटकामध्ये 1 विकेट आणि 4 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 रनआउट घेतले होते व फलंदाजी करत असताना 2 षटकार ठोकले. अर्थातच भोईवाडाचा